एशिया की सबसे बड़ी गुफा कचारगढ़ के विकास ठंडा बस्ती में पूछने पर आदिवासी मंत्री पत्रकारों को जवाब नहीं दे पाए। आज स्थानीय जिलाधिकारी कार्यालय के पत्रकार परिषद में आदिवासी के श्रद्धा स्थान कचारगढ़ तो एशिया में सबसे बड़ी गुफा कहलाई जाती है, जिससे में लाखों आदिवासी प्रतिवर्ष बड़ादेव तथा महाकाली कंकालिन की पूजा हेतु आशीर्वाद लेने पहुंचते हैं। प्रतिवर्ष अनेक प्रलंबित काम के देने की करोड़ों की निधि आश्वासन देकर चले जाते हैं, जिसमें केंद्र मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी केंद्र मंत्री अनेक मंत्री या आकर आश्वासन की खैरात बताकर चले जाते हैं। पिछले वर्ष भी यही मंत्री विकास हेतु काम करूंगा कहा था। पत्रकारों से पूछने पर जल्दबाजी से निकल गए, उत्तर दे नहीं पाई। यह उल्लेखनीय है। इस अवसर पर विधायक संजय पुराम, विधायक विनोद अग्रवाल, आदिवासी नेता भरत दुधनाग आदि नेतागण उपस्थित थे। वंदे भारत से सतीश पारधी की रिपोर्ट। मी एवढी अपेक्षा करतो आणि संस्था आणि स्थानिकाचा जो ताळमेळ कसा होईल, आता जिल्हाधिकारी महोदय आणि आता तुम्ही एसडीओ एक दिलेलंच आहे। एसडीओच्या माध्यमातून ज्या एसडीओची तुम्ही नियुक्ती करणार आहात त्या एसडीओ तुम्ही घोषित करा आणि त्यांच्या माध्यमातून सर्वांना कंट्रोलिंग, सर्वांना एका ठिकाणी बसवता कसं येईल यासाठी कार्य करावं। आणि निश्चितच यावेळी सर 31 तारखेला केंद्रीय राज्यमंत्री, आरोग्य मंत्री, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री येणार आहेत। मी सुद्धा त्या दिवशी राहणार आहे आणि आयोग जे आदिवासी आयोगाचे अध्यक्ष जे आहे आर्य, हा 31 ला आर्य तिन्ही लोक आम्ही कदाचित बोलले मुक्कामी राहू आणि त्या दिवशी दिवसभर त्या ठरवू असं वाटतंय। तिसरी गोष्ट, छत्तीसगडचे मुख्यमंत्री मोदींशी माझं बोलणं झालं। महाराष्ट्रामध्ये हो घातलेला हे जो आमचा आदर्श क्षण जो आहे अतिशय चांगला क्षण आहे। या क्षणामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री, अनेक राज्यातून येत असलेले आमचे जनजाती बांधव, त्यांची शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था व्हावं, त्यांचा सन्मान व्हावं, आदर व्हावं। आढावा बैठक घेतली असता आढावा बैठकीला उपस्थित जिल्हा परिषदचे अध्यक्ष भेंडारकरजी, पुरामजी, सन्माननीय आमदार विनोद अग्रवालजी, सन्माननीय आमदार गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर मिलन नरोटेजी, आमच्या सरपंचताई कौतुक करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कचारगड येथे विविध राज्यामधून येणाऱ्या बांधवांचा सन्मान आणि आदर करायचा असल्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्थेचा आढावा घेतला असता निश्चितच मागच्या वर्षी ज्या ज्या सोयी सवलती नव्हत्या त्यापेक्षाही यावर्षी त्याच्या सुधारणा करून, अपडेट करून दिनांक 30 तारखेपासून तर दिनांक 2 फरवरीच्या दरम्यान आपण गोंदिया जिल्ह्याचं नाव लौकिक कसं होईल, गोंदिया जिल्ह्याचा सन्मान कसा होईल, इतर राज्यामधून येणाऱ्या सर्व बांधवांना आपल्या जिल्ह्याचं अनुकरण करण्याची कशी मानसिकता होईल यासाठी आज बैठक घेतली असता निश्चितच आपलं पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये असलेला गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत राहावं म्हणून आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो। यात्रेच्या अनुषंगाने आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक कचारगड गुफेचा कायापालट होणार आज वर्ष होत आलाय, त्या ठिकाणी काही कायापालट झालेला नाहीये। याच्या अगोदर 2 वेळा बैठक घेतलेली आहे। मी मागच्या वेळा दिलेल्या भाषणाच्या अनुषंगाने कचारगड येथे बोलून भाषण दिलेलं होतं, त्यानुसार 2 वेळा मुंबईला आयोजित केलेली बैठक आहे। त्या काही आमच्या टेक्निकली अडचणी असल्यामुळे ते काही प्रश्न सुटले नसेल, परंतु बोललो ते करून दाखवलं, त्यामुळे काही अडचण नाही सर। पण एवढी आशियातली सगळ्यात मोठी गुफा असून म्हणजे वर्षभर ती गुफा पर्यटकांसाठी व्यवस्थित सुरू राहत नाही। आपण अजिंठा, वेरूळ इकडे तिकडे जातो, तिकडे पर्यटक जातात। हळूहळू या ठिकाणी आपण का म्हणजे आतापर्यंत 100 कोटीच्या जवळपास रुपये खर्च झाला तर कचारगडच्या नावावर ईपीडीसीतून। बरोबर 31 तारखेला माननीय केंद्रीय राज्यमंत्री आदिवासी विभाग दुर्गादाजी उईके सुद्धा येणार आहे। अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आर्यजी येणार आहे, त्यामुळे निश्चितच भविष्यात चांगला विचार करू। खूप खूप धन्यवाद।
भाविक आ रहे हैं, यात्री आ रहे हैं, कई लोग ट्रेन से भी आएंगे, उनका मार्गदर्शन करने के लिए ये 4 रेलवे स्टेशन पर कम से कम वेलकम कैंप ऐसा लगाना चाहिए। आमगांव से सालेकसा तक के रोड की इतनी खराब हालत, बहुत हालत खराब है। यात्री लोग आएंगे, पुलिया भी बीच में फूटा हुआ है। जबकि सर यहाँ गडकरी साहब भी आए, यहाँ पे गडकरी साहब भी आ चुके हैं, मुख्यमंत्री साहब भी आ चुके हैं, फडणवीस जी। अभी तक विकास 100 करोड़ का बोले, कोई विकास अभी तक हुआ ही नहीं हुआ।